नवऱ्यावरती कितीही संकट आलं तरी बायकोनं नवऱ्याची साथ सोडायची नाही, तिला पतिव्रता म्हणतात. तिला नाही तर हे दिवसभर काम करतोय दिवसभर आणि संध्याकाळी घरी आलं आणि घरी आल्यावर आणि इकडं बघा नवऱ्यावरती प्रेम करायचं शिकायचं. कसं घरी आले ना, घ्या पाणी घ्या, घ्या चहा देऊ तुम्हाला. जसं लग्न झाल्या 1 वर्ष चालतं तसं कायम आयुष्यभर प्रेम करावं. नवरा शेतातून काम करून आला, घ्या घ्या पाणी घ्यावं, जेवण वाढवू तुम्हाला, चहा देऊ असं म्हणायचं. तो दिवसभर बायलावाने काम करून दमून येतोय. हे घरी गेला म्हणला का, मंगल पाणी दे, काय ढोसा ढोसा. अरे तो बैल आहे का आले, हा दिवसभर वाव थाकून आलाय ना तो. बरं याने इकून तिकून पाणी प्यावं, मंगल भाकर वाढ गिळा. हा काय मंगलन काय नाही. तू लग्न झाल्या किती नावं घेतात महाराजा, हा किती नावं घेतात. हा काय सांगावं, दोघा नवरा बायकोचे भांडणं झाले मामा आणि बायको नवऱ्याला बोलायला लागली. ह्या जगातला 8वं आश्चर्य सांगू का? 7 माहिती आहेत सगळ्याला. 8वं आश्चर्य सांगतो. महिला मंडळी मनात कोणतीच गोष्ट ठेवणार नाही. 8वं आश्चर्य. आणि त्या गप म्हणल्याच्या नंतर का वाज गप बसणार नाहीत. हे 8वं आश्चर्य. नवरा बायकोचे 3 तास भांडणं चालले. 3 तास मी तिथंच होतो, मी सोडले नाही. सोडून तासला आनंद पुन्हा डबल भेटतो. हे आपण निवांत उभे राहिलो महाराज. हा पुन्हा तसा आनंद भेटत नाही. मी बघत राहिलो भांडणं. अहो 3 तास भांडणं चालले आणि 3 तासाच्या नंतर बायको म्हणली, मी काय सांभाळू, मी रानातले कामं सांभाळू, घरातले कामं सांभाळू, तुमचे मायबाप सांभाळू, लेकरं सांभाळू, जनावरं सांभाळू, काय सांभाळू तरी काय. नवरा म्हणला, तू फक्त तू तोंड सांभाळ, बाकी सगळं मी सांभाळतो. केलं का? हे बघा येईन तो 2-4 जणांनी टाळ्याच वाजल्या. भाऊ यांचं लईच फाटलेलं आहे काय नको. म्हणजे पारीच काढल्या. चला माझ्या संग आळंदीला. तुम्ही म्हणता महाराज प्रपंचातला तुम्हाला अनुभव कसा? अहो मी झालं ना 6 वर्ष झालं ना, मला माहिती आहे ना प्रपंचाचं दुःख काय असतं भाऊ. इकडं आल्याच्या नंतर आनंद म्हणजे इतकं पण फाटलेलं नाही मग, पण ते सांगायचं म्हटलं तर ऐका नाही. अहो घरी गेल्याच्या नंतर असे मुलं मुली माझ्या संस्थेत मला पाहिल्याच्या नंतर सगळे मुलं पळत येतात. गुरुजी आले, गुरुजी आले, गुरुजी आले. मै मंडळी इकडं गेट मध्ये येते आणि माझ्याकडे बघून ते आलं बाया कीर्तन. किती कीर्तन झोडीले का? आलं बाया कीर्तन. मग नाव कीर्तन आहे का? त्या दोघा नवरा बायकोचे भांडणं झाले. नवरा म्हणला, तू तोंड सांभाळ, सगळं मी सांभाळतो. आणि सगळं झाल्याच्या नंतर बायको नवऱ्याला काय म्हणली, मला तोंड उघडायला लावू नका आता. मग आवाज कुठून येत होता? आवाज येत कुठून होता? अहो काय सांगावं माता मावल्यानो. आणि भांडणं चालू असताना बायको एक शब्द बोलली, फक्त 4Gची रेंज ठेवा तुम्ही. 4Gची बायको शब्द बोलली, अहो एवढा त्रास देताय ना मला, एवढं भांडताय ना मला नाही नांदायचं, मी चालले माझ्या माहेराला. नवरा काय म्हणला माहिती का? खबरदार, चालू भांडणं असताना असले आनंदाचे काही शब्द बोललीस मला. 4Gचे रेंज मारा. मग जास्त चिडली ना बायको पुन्हा आणि गेली घरातून बाहेर. आणि बायको माहेराला गेल्यावर काय आनंद असतो महाराज, काय आनंद. वहिनी करी बाबा, साधा आनंद असतो ते तर लई लाजले बा. असतो का नसतो आनंद आहे का नाही? हा बघ ते हा पण म्हणतात बा. म्हणजे हाय तुम्हाला जाणीव करून दिली त्याची सुद्धा. बायको माहेराला गेल्यावर लई आनंद असतो म्हणून. काय सांगावं, बायको माहेराला गेली, याला आनंद झाला. मग याला वाटलं ही माहेरातच गेली का? ह्यो पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला गेला. तर पोलीस स्टेशनला जायचं तो पोस्ट ऑफिस मध्ये गेला आणि पोस्ट ऑफिस वाल्याला म्हणला, तक्रार लिहून घ्या. म्हणला तक्रार लवकर. हे म्हणले झालंय काय? आपली बायको हरारे म्हणला. मग म्हणला ते लोक म्हणले, येड्या, तक्रार पोलीस स्टेशनला द्यावा लागती, हे पोस्ट ऑफिस. ते म्हणला, आनंदाच्या भारात कुठं जावं तेच कळा ना. खरं सांगतो म्हणला तुम्हाला मी आता. हाय का? इतका प्रपंच वाईट, इतका प्रपंच वाईट. पण अशा प्रपंचातून ज्याला परमार्थ करता आला त्याचाच परमार्थ साध्य झाला. अजून पुढचं सांगू का? ह्यो असा बायकोला शोधत गेला. म्हणजे तिला बघायचं नव्हतं. ह्यो केस म्हणजे कंप्लीट करायला चालला होता. तर पुढे एक अंत्यविधी दिसला. अंत्यविधी माहिती आहे तुम्हाला? अंत्यविधी. तर तो अंत्यविधी वेगळ्या प्रकारचा होता सर. आता पुढं जर माणूस चालला, ज्याच्या घरचं माणूस गेलं, त्याच्या हातात गाडगं असतं फक्त, बरोबर ना? त्यो बाबा अंत्यविधी वेगळा होता. त्यो अंत्यविधी एका हातात गाडगं आणि एका हातात पोळ्याच्या बायलावानी कुत्रं सजून चाललेलं होतं. कुत्रं सजून चाललेलं हे पुढं घेतला. एका हातात कुत्रं, एका हातात गाडगं, माग बाई मेलेली आणि 3 किलोमीटर लाईन लागलेली. 3 किलोमीटर त्या माणसाच्या माग.
याला वाटलं लई मोठी व्यक्ती गेली काय नो, ह्यो 3 किलोमीटर पायी गेला. मग शेवटच्या माणसाला विचारलं, का हो आतापर्यंत अनेक अंत्यविधी पाहिले पण असा अंत्यविधी नाही पाहिला, नेमकं झालंय काय? मग तो शेवटचा माणूस म्हणला 3 किलोमीटरचा, तो शेवटच्या टप्प्यातला, तो म्हणला ती मेलेली दिसती ना ती बाई, ज्याच्या हातात गाडगन ते कुत्र आहे का, ते कुत्र चावून ती बाई मेली म्हणला. आणि ज्याच्या हातात कुत्र होतं ती त्याची बायको होती म्हणला. आणि ती बायको याला लय भांडायची म्हणला. म्हणून याने आनंदाच्या भाराने पोळ्याच्या बायलावानी ते कुत्र सजून चाललेलं आहे मौतीला. ह्यो काय म्हणला त्या शेवटच्या माणसाला, हे कुत्र आपल्याला भेटन का म्हणला एक दिवस. 1-2 दिवस तेवढं ध्यान म्हणला आपल्याला पाहिजे. ते शेवटचा माणूस काय म्हणला, आम्ही बावळा ठेका नंबरला उभा राहिलो, ते आमचं झाल्यावर घेऊन जा. म्हणजे जो देखे तो दुखिया बाबा सुखिया कोई नाही रे. सुखाचं कोणी महाराज, प्रत्येकाच्या जीवनात त्याचे. ऐका, माझ्या तुकोबरायाला जर संसारात सुख मिळालं असतं ना, अरे मुलगा मेला देवाकडे तक्रार नाही केली, बायको मेली देवाकडे तक्रार नाही केली, अरे एवढं विश्व होतं, एवढी संपत्ती होती, सगळी लोकांना लुबाडून नेली, राहिलेली तुकोबरायांनी वाटून टाकली, शेवटी बसायला फक्त पोतं उरलं, तरी देवाकडे तक्रार केली नाही. पण परमार्थ इतका उच्च कोटीचा केला रे, इतका उच्च कोटीचा केला. 100 पोरांचा बाप धृतराष्ट्र होता, 100 पोराचा, फक्त नियत खराब होती म्हणून अरण्यात जळून मेला. आणि शेवटच्या काळात माझ्या तुकोबरायाला बसायला पोतच शिल्लक राहिलं होतं, न्यायला या जगाचा बाप आला. परमार्थ महत्वाचा, परमार्थ महत्वाचा, म्हणून त्या देवाला आठवलं पाहिजे, भजन केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल त्या भगवंतानं जन्म दिल्याच्या नंतर मरण तुम्ही विसरताय, पण कोणत्या दिवशी घेऊन जायचंय ते विसरतो का? नाही विसरत. म्हणून घडोघडी काळ वाट याची पाहे, वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. अरे घडी घडीला तो काळ वाट पाहतोय तुमची, घडी घडीला. तुम्ही किती जगले याचा विचार देव करत नाही. जसं बँकेवाला किती हप्ते भरले याचा विचार करीत नाही, याचे राहिलेत किती याचा विचार करतो, तसं तुम्ही किती जगले याचा विचार करत नाही, याचं आयुष्य किती राहिले याचा सुद्धा देव विचार करतो. म्हणून त्या देवाला आठवलं पाहिजे. तुम्ही म्हणता महाराज अहो प्रपंचानं वेळच भेटत नाही ना, असा तरी कुठं भेटतोय वेळ? नाही ना भेटत. मला माहिती आहे ना, शेतातलं काम करायचं, घरी आल्याच्या नंतर बायको संग भांडणं खेळायचे, रातभर झोप लागत नाही, झोपलं तर सकाळ सकाळी उठून पुन्हा दारे धरायला जायचे. आता ह्या माता मावल्यात, मला सांगायचंय तुम्हाला, आता रामनवमी आली जवळ, आहे का नाही? रामाची सीता तुम्हाला माहितीये, सीता माता रामाबरोबर वनवासाला गेली माहितीये, ती जनक राजाची कन्या होती हे तुम्हाला माहितीये. मग ऐका ना, मला तर वाटतं प्रत्येक माता माऊलीने रामाचा आणि सीताचा आदर्श घेऊन जीवन जगावं.